अंतराळवीर सुनीता विल्यम्स 19 मार्च नंतर पृथ्वीवर परतण्याची शक्यता आहे। स्पेसएक्सचे रॉकेट फाल्कन 9 सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 9 महिन्यांपासून अडकलेल्या अंतराळ केंद्रावर पोहोचलेला आहे। त्यामुळे सुनीता आणि विल्मोर यांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे। सुनीता विल्यम्सच्या परतीचं काउंटडाऊन सुरू। लवकरच सुनीता विल्यम्स आणि विल्मोरची घरवापसी। नासाची टीम अंतराळ स्थानकात दाखल। गेल्या 9 महिन्यांपासून अंतराळात अडकलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बॅरी बुच विल्मोर यांच्या परतीचं काउंटडाऊन अखेर सुरू झालंय। अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांना घरी परत आणण्यासाठी नासा आणि स्पेसएक्सनं क्रू 10 हे मिशन लॉन्च केलंय। या मोहिमेअंतर्गत 4 अंतराळवीर यशस्वीरित्या अंतराळ स्थानकामध्ये पोहोचलेत। त्यामुळे येत्या 19 मार्चला सुनीता आणि विल्मोर पृथ्वीवर येण्याची शक्यता आहे। नासा आणि स्पेसएक्सचं क्रू 10 हे मिशन आहे। फाल्कन 9 रॉकेटमधून क्रू 10 मिशन लॉन्च करण्यात आलं। फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमधून या रॉकेटनं उड्डाण केलं। 4 अंतराळवीरांची टीम अंतराळ स्थानकामध्ये दाखल झाली आहे। मोहिमेत नासाचे 2, जपान आणि रशियाचा प्रत्येकी 1 अंतराळवीर आहे। क्रू 10 हे अंतराळ स्थानकात क्रू 9 ची जागा घेणार आहे। हवामान अनुकूल असल्यास बुधवारपूर्वी कॅप्सूलचा परतीचा प्रवास सुरू होईल। ही कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरेल। त्यामुळे 19 मार्चला सुनीता आणि विल्मोर पृथ्वीवर परतण्याची शक्यता आहे। 5 जून 2024 रोजी नासानं बोईंग क्रू फ्लाइट टेस्ट मिशन प्रक्षेपित केलं। नासानं सुनीता आणि विल्मोर यांना 8 दिवसांसाठी अंतराळात पाठवलं होतं। मात्र या दोघांना अंतराळात घेऊन गेलेल्या कॅप्सूलमध्ये बिघाड झाला आणि सुनीता आणि विल्मोर यांच्या शिवायच ते कॅप्सूल पृथ्वीवर परतलं। तेव्हापासून हे दोघेही अंतराळात अडकलेले आहेत। मात्र क्रू 10चं मिशन यशस्वी झाल्यानं दोघांच्याही घरवापसीचा मार्ग मोकळा झालाय। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।